पौलाचं तिमोथेला दुसरं पत्र अध्याय 3 वचन 1 पासून 5 पर्यंत. शेवटच्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घ्या, कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापाचे न मानणारे, उपकार न स्मरणारे, अपत्र, ममताहीन, शांतीचा दोष, चाडखोर, असम्य, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारे, विश्वासघातिक, हूड, गर्वाने फुगलेले व देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. संत पौल तिमोथेला लिहिलेल्या पत्रामध्ये सांगत आहे की शेवटच्या काळी कठीण दिवस येतील. बायबलमध्ये तर तुम्ही पाहिलं की शेवटच्या काळी कसे दिवस येतील. कारण शेवटच्या काळी येशूने सांगितलं की राज्य राजवणे होतील, भूकंप होतील, लढाई होतील, बिमार येतील. हे शेवटच्या काळाची चिन्ह आहेत. पण पौलानं तर तिमोथेला लिहिलेल्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की शेवटच्या काळी समजून घ्या की माणसे स्वार्थी होतील. हालेलुया. शेवटच्या काळी ज्यावेळेला कठीण दिवस येतील त्यावेळी तुम्ही समजून घ्यायचं आहे. हालेलुया. ज्यावेळेला शेवटचा काळ सुरू होईल, पहा, ज्यावेळेला पहिली मनुष्य तुम्ही पाहिले असेल की एकमेकावर प्रेम करायचेत, शेजाऱ्यावरती प्रेम करायचेत, कोण भुकेलेला असेल त्याला खायला द्यायचेत, भावावरती प्रेम करायचा, भाव जरी आजारात असेल तर त्याला मदत करायचा. पण इथे तिमोथेने लिहिलेल्या पत्रामध्ये पौल सांगत आहे की शेवटच्या काळी कठीण दिवस येतील, माणसे स्वार्थी होतील. हालेलुया. तुम्ही पाहिलं असेल आता माणसं एकदम स्वार्थी झालेले आहेत, धनलोभी झालेले आहेत. हालेलुया. स्वतःचं स्वार्थ पाहतात. हालेलुया, हालेलुया. आणि धनासाठी, पैशासाठी काय पण करतात. आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये राजकारण पाहिलं असेल. हालेलुया. या राजकारणासाठी, पैशासाठी, हालेलुया, हालेलुया, सर्वांवरती त्यांनी बोटं उचललीत. म्हणजे माणसं स्वार्थी झालेले आहेत. शेवटच्या काळी कठीण दिवस येतील, माणसं स्वार्थी झालेले आहेत. हालेलुया. स्वतःचंच हित पाहतात. हालेलुया. दुसऱ्याचं पाहत नाहीत. आणि पैशासाठी काय पण करतात. खून करतात, मारहाण करतात, शिव्याशाप देतात, भावाची जमीन बळकवतात. हालेलुया, हालेलुया. गोड गोड बोलून, हालेलुया, पैशासाठी आईवडिलावर गोड बोलतात की तुला असं करीन, तसं करीन, तुला चांगलं ठेवीन. आणि लग्न झाल्यानंतर आईवडिलाकडून सह्या घेऊन आपली जमीन बळकवतात, जमीन विकतात आणि मुंबईला येऊन राहतात. आणि आईवडिलाला गावाला काही देत नाहीत. धनलोभी झालेले, स्वार्थ, स्वतःचा स्वार्थ पाहतात. हालेलुया, हालेलुया. आईवडिलाकडे पाहत नाहीत किंवा भावाकडे पाहत नाही की भावाची जमीन बळकवतात, खोट्या सह्या करतात. असे अनेक इकडे काउन्सिलिंगमध्ये ज्यावेळेला लोक सांगतात आपल्या समस्या. हालेलुया, हालेलुया. असे लोक झालेले आहेत. कारण सैतानानं माणसाला पूर्ण फसवत आहेत, स्वार्थ दाखवत आहे, धनलोभी, पैशासाठी माणूस काय पण करतो. आणि बडाईखोर. हालेलुया. एवढी बडाया मारतात. आम्ही काल डहाणूला गेलो आणि तिथे एका माणसानं मला सांगितलं की बदर, आम्ही ज्यावेळेला नाही तिकडे डहाणूला यायचो, शिबिर केलं. माझी दोन्ही मुलं शिकलेले आहेत. दुष्ट आत्मा होता पण दुष्ट आत्मा गेला. आणि आता मुलगी शिकलेली आणि तिला एका मुलानं फसवली. मुलानं सांगितलं मला घर आहे, या आहे, जमीन आहे, चांगला शिकलेला आहे, चांगला पगार आहे, अशी गोड बोलून तिच्यावर लग्न केलं आणि तिला घेऊन गेला. आणि आम्ही तिचं आता घर बघायला गेलो तर तिचं घर पण नाही, जमीन पण नाही. आणि जिथे घर बांधलेलं आहे ती दुसऱ्याची जागा आहे. ते म्हणतात खाली कर. अशी त्या माणसाची परिस्थिती आहे. त्याला सांगितलं की बाबा तू आमच्या मुलीला फसवलेस, आता आमच्याकडे ये, देवाकडे ये, आम्ही तुला सर्व देतो. पण ते आता आमच्याकडे पाठवत नाही आणि येशूकडे पण पाठवत नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणजे बडाईखोर, बडाया मारतात. हालेलुया. आणि माणसाला फसवत आहे. सैतान माणसाचा घात व नाश करण्यासाठी आलेला आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून माणसाला बडाया मारून फसवत आहेत. एक रिक्षावाला होता आणि त्याच्या घरामध्ये भरपूर झगडे व्हायचेत. हालेलुया, हालेलुया. त्याची आई त्याच्या बायकोचा छळ करायची आणि घरी ते रिक्षातून आला की ती सर्व स्टोरी सांगायची. पण ते म्हणला मी माझ्या आईवरती प्रेम करतो, आईला दोष देऊ का बायकोला दोष देऊ. आणि ते सर्व ऐकायचा. हालेलुया. आणि रिक्षाचा धंदा होत नव्हता. हालेलुया. त्याचं डोकं चालायचं नाहीत. आणि एक दिवस चांगला सफारी घातलेला मनुष्य त्याच्या रिक्षामध्ये आला आणि रिक्षामध्ये त्याला घेऊन तो चालला होता. त्यावेळेस त्याला फोन आला. म्हणजे तो बडाई मारू लागला. हालेलुया.
अरे असे असे ठिकाणी आहे, तू एवढे पैसे भर, मी तुला दुबईला पाठवीन. हालेलुया. दुसरा फोन आला की तुला मी दुसऱ्या ठिकाणी पाठवेन, एवढे एवढे पैसे भर, तुझं जर शिक्षण नसेल तरी पण तुला जास्ती पैसे भरले तर तुला मी व्हिसा देईन आणि तुला दुसऱ्या देशात पाठवीन. अशा तो रिक्षावाला बडाई मारत होता. म्हणजे रिक्षावाल्यामध्ये तो बसला होता, तो मनुष्य बडाई मारत होता रिक्षावाल्याला फसवण्यासाठी. हालेलुया. आणि रिक्षावाल्याचं लक्ष त्याच्याकडे होतं की घरात अशांती होती, नेहमी झगडे व्हायचे, धंदा व्हायचा नाही. आणि हा मनुष्य तर म्हणतो आहे व्हिसा मिळेल, तुम्हाला नोकरी लावीन, सर्व काय. आणि लास्ट स्टॉपला उतरल्यानंतर तो पैसे द्यायला लागला. त्यावेळेला तो रिक्षावाला म्हणला तुम्ही पैसे देऊ नका, पण मला बाहेर देशात जायला मला चांगली जॉब द्याल का तुम्ही, मी तिकडे ड्रायव्हर करेन. हालेलुया. ते म्हणला सांगेल हे कार्ड माझ्या ऑफिसला आहे. हालेलुया. हालेलुया. आणि दुसऱ्या दिवशी ते ऑफिसला गेला आणि ते म्हणला तुम्ही किती शिकला, ते म्हणला मी एवढं जास्त शिकलेलं नाही. हालेलुया. हालेलुया. आणि तुम्ही ड्रायव्हर करता, तर तुम्हाला जर नोकरी पाहिजे असेल, तुम्ही शिकलेलं पण नाही आणि तुम्हाला परदेशात पाहिजे तर तिकडे शिकलेलं माणसं पाहिजेत, तरी पण मी तुम्हाला पाठवीन, पण तुम्हाला 3 लाख द्यायला लागतील. हालेलुया. हालेलुया. आणि तो रिक्षावाला म्हणला मी एवढे कुठले पैसे आणू, तरी पण ते म्हणला ह्याच्यावरती माझा विश्वास आहे. हालेलुया. मी बंदोबस्त करेन. मग त्याने बायकोला सांगितलं, बायकोचे सर्व दागिने घेतली, रिक्षा विकली आणि दागिने घाण ठेवले आणि ते पैसे घेऊन त्या माणसाला दिले. हालेलुया. हालेलुया. माणसाला दिले आणि नंतर 2-3 दिवसाने त्याला फोन केला, ओ साहेब काय झालं. त्या साहेबाचा फोनच उचलत नाही, फोनच लागत नव्हता. हालेलुया. हालेलुया. आणि नंतर ते ऑफिसमध्ये गेला, ते दुसऱ्या वेळेला याचं ऑफिस वगैरे काय नाही, त्याने भाड्याने घेतलं होतं, ते निघून गेला, टाळा लावून तिथे निघून गेला, फोन बंद. आणि मग अशा माणसाची काय अवस्था होते. हालेलुया. 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 असे लोक बडाईखोर करतात आणि विश्वासघात करतात. हालेलुया. पण ते येशूकडे आल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल, अशा लोकांचा बरेच लोकांचा विश्वासघात झालेला आहे. हालेलुया. बरेच लोकांचा विश्वासघात झालेला आहे. पण असे लोक ज्या वेळेला येशूकडे येतात आणि इथे प्रवचन ऐकल्यानंतर, प्रार्थना झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये शांती येते आणि ते येशूवरती विश्वास ठेवतात. ते माणसावरती विश्वास ठेवत नाहीत. माणसं घातके आहेत, लबाडे आहेत, बडाईखोर करणारे आहेत, गर्विष्ठ आहेत, निंदक आहेत. हालेलुया. हालेलुया. तर माणसावरती विश्वास ठेवू नका, पण देवावरती विश्वास ठेवा. हालेलुया. कितीतरी लोकांचं इकडे दुसऱ्या पहिल्या सेक्शनला एक आजी आजोबा आले होते आणि ते सांगत होते की माझा 2 मुलं आहेत. हालेलुया. हालेलुया. पण दोन्ही मुलं आम्हाला सांभाळत नाहीत. हालेलुया. काहीच पैसे देत नाहीत. पण ते जरा येशूकडे आल्यानंतर त्यांना समजलं, पण त्यांनी जमीन वगैरे मुलांच्या नावं केली नाही. हालेलुया. 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 येशूकडे आल्यानंतर आत्मिक डोळे उचकटतात, कारण काय मुलं गोड बोलतात, जमीन वगैरे घेतात आणि आईवडिलांना फुटपाथवरती सोडून देतात. हालेलुया. हालेलुया. किंवा वृद्धाश्रममध्ये सोडतात. पण ह्या वडिलांनी जमीन विकली नाही आणि त्यांना काही दिलं नाही. ठीक आहे, तुम्ही आम्हाला सांभाळत नाही, तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही बघतो. हालेलुया. आणि ते थोडी जमीन विकून त्याच्यावर त्यांचं चालायचं आणि ते देवाकडे येत होते. पण त्यांचा मुलावरती प्रेम होतं. हालेलुया. एक ना एक दिवस मुलं आमच्याकडे येतील किंवा आमची नातवंड तरी येतील म्हणून ते इकडे यायचे, प्रार्थना करायचे आणि विनंती पेटी लिहून तिथे टाकायचे. हालेलुया. हालेलुया. आणि ह्या शिबिरला त्या आजी आजोबांनी साक्ष दिली की त्यांच्या छोट्या सुनेने स्वतःहून त्याच्या नातवंडाला त्यांच्याकडे आणलं आणि त्या शिबिरला घेऊन आलेत. हालेलुया. हालेलुया. कारण इकडे आल्यानंतर जे कठोर झालेलं हृदय असतं ते मुलायम होतं, देव त्याला पाझर पडतो. हालेलुया. 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 आणि आज त्यांचा मोठा मुलगा पण आणि सून पण आणि नातवंड पण प्रार्थनेला आली होती. हालेलुया. गेटवरती जोले आज माझा एवढ्या वर्षाने माझा मुलगा आलेला आहे, देवाने माझी प्रार्थना ऐकली. हालेलुया. हालेलुया. कारण आपला देव दयाळू, कळवळू, प्रेमळ आहे. ते प्रत्येक माणसावरती प्रेम करतो. हालेलुया. पण इथे पौल सांगत आहे की शेवटच्या काळी स्वार्थी लोक होतील, धनलोभी होतील, बडाईखोर होतील आणि गर्विष्ठ. हालेलुया. आज एवढी माणसं गर्विष्ठ झाले, शिक्षणाचा गर्व, पैशाचा गर्व, घमेंड, कोण कोणाला विसरतच नाही. हालेलुया. हालेलुया. एवढी गर्विष्ठ झाली. आणि निंदा तर तोंडावरती गोल बोलतात, पण मागुरे निंदा करतात. हालेलुया. हालेलुया. मागोरे एकदम निंदा करतात, ते असं आहे, ते तसं आहे, त्याची बायको असं आहे, ते दारू पितो, काय निंदा करत असतात. हालेलुया. काय अशी ज्या वेळेला आपल्याला समजतं त्यावेळेला समजायचं की शेवटचा काळ सुरू झालेला आहे.
हालेलुया. आई बापाला न मानणारे, हालेलुया, आई बापाला न मानणारे असे लोक होतील. एका मुलगा एकुलता एक मुलगा होता आणि वडील हाफ झाले, ते आईने सांभाळ केला आणि त्या मुलाचं लग्न झाल्यानंतर ते मुंबईला आला. मुंबईला भाड्याच्या रूममध्ये राहू लागले. त्यावेळेला बायको त्याला बोलली की आपले गावची जमीन आहे ना ती विकूया आणि ते सर्व पैसे भेटल्यानंतर आपण मुंबईला प्लॉट घेऊ. मग ते म्हणलं माझ्या आईचं काय, हालेलुया. ती म्हणली की गॉड बोलून आईला मुंबईला घेऊन या, मग आपण बघू काय करायचं ते, हालेलुया. अशी लोक स्वार्थी असतात, हालेलुया, हालेलुया. आणि त्यांनी काय केलं, त्या आईला गॉड बोलून जमीन विकली आणि म्हणले चल आपण मुंबईला राहूया, हालेलुया. सर्व जमीन वगैरे विकली आणि मुंबईला येऊन राहू लागले. आणि एक दिवस आईला म्हणाले चल आपण चौपाटीला जाऊया, हालेलुया, हालेलुया. गॉड बोलून त्या आईला चौपाटीला घेऊन गेले, हालेलुया. आणि तिथे एका खुर्चीवरती बसवली आणि म्हणले आम्ही तुला काहीतरी खायला घेऊन येतो, हालेलुया. आणि दोघं पण गेले. आईचा विश्वास होता की माझा मुलगा प्रेमळ आहे, ते मला इथं सोडून जाणार नाही. 1 तास झाला, 2 तास झाला, मुलगा आणि सून काय आलीच नाही, हालेलुया, हालेलुया. पण दुसऱ्या एका दुकानमधली जी बहीण होती तिने पाहिलं, हालेलुया, की आजीला 1 तास झाले ती कुणाची तरी वाट पाहते. त्यावेळेला ती बहीण म्हणली तुम्ही कुणाची वाट पाहत आहेत. ती आई म्हणली माझ्या मुलाची वाट पाहत आहे, तू काहीतरी आणायला गेला आहे मला इथे बसून, हालेलुया. हो ती म्हणली 1 तास झाला, हालेलुया, ते अजून येणार नाही. ती म्हणली नाही नाही माझा मुलगा विश्वासघात करणार नाही, हालेलुया, माझ्यावरती प्रेम करतो. 2 तास झाले तरी ती बाई पुन्हा आली म्हणली तुमचा कुठे आहे मुलगा. ते शोधून आले, म्हणली मुलगा वगैरे आला नाही. नाही ती म्हणली संध्याकाळपर्यंत येईल, हालेलुया. संध्याकाळी तिचं दुकान बंद केलं, ते ऑफिस बंद केलं आणि ती म्हणली हो तुम्ही माझ्या घरी तरी चला. ती म्हणली नाही संध्याकाळपर्यंत माझा मुलगा येईल. रात्रभर झाली, सकाळ झाली तरी तिचा काय मुलगा आलाच नाही, हालेलुया. आणि सकाळी ज्यावेळेला ही बहीण आली ऑफिस खोला त्यावेळेला ती आजी तिथंच बसलेली होती. ती परत तिला गेली आणि म्हणली काहीतरी खावा. तिने काहीतरी पैसे देऊन तिला खायचं आणलं आणि तिने खाल्यानंतर तिने तिला स्टोरी सांगू लागली की तुमच्या मुलानं तुम्हाला फसवणूक केलेली आहे, तुम्हाला सोडून गेलेलं आहे, हालेलुया, हालेलुया. त्यावेळेला ती आजी रडू लागली, हालेलुया. ती आजी रडू लागली. मग त्या बहिणीने नवऱ्याला फोन केला, अशी एक आजी आहे तिच्या मुलानं फसवलेलं आहे आणि आपले घर तर छोटेच आहे, मी आणू का. पण ते येशूवरती विश्वास ठेवणारे होते, ते मला घेऊन ये, हालेलुया, हालेलुया. आणि त्या आजीला त्यांनी घरी घेऊन गेले आणि त्यांची 2 मुलं होती, ती दोघंही कामाचं आहे. मग ती आजी घरचं साफसफाई करायची, कपडे वगैरे धुवायची, जेवण करायची आणि त्यांना पण चांगली आई मिळाली, हालेलुया. मुलांना पण ती शाळेत सोडू लागली. पण ती आई म्हणली की माझ्या मुलानं फसवलं आहे, पण या दुसऱ्या मुलानं मला जवळ केले, हाच खरा माझा मुलगा, हालेलुया. पण तिने काय पैसे वाटवले, तिने ते काय केले, एक दिवस लॉटरी काढली आणि तेवढे प्रार्थना केली की प्रभू येशू ज्याच्या घरी मी राहते, हालेलुया, तिचे उपकार व्हायला नको तर तूच काहीतरी कर. आणि तिला लॉटरीची तिकीट लागली, हालेलुया. आणि ते टी व्हीवरती आलं नाव सकट. त्या मुलानं पाहिलं, ज्या मुलानं तिला सोडली होती त्याला, तिथे स्वार्थ उत्पन्न झाला, हालेलुया. माझ्या आईला लॉटरी लागली, आता शोधूया. आणि मग शोधत ॲड्रेसवरती तिथे आला, हालेलुया. आणि त्या आईला म्हणाला चल माझ्या घरी. ती म्हणली मला सोडून गेलास त्यावेळेत कुठं होतास, माझा मुलगा आहेच नाही, हाच माझा मुलगा जो माझा सांभाळ करता, हालेलुया, हालेलुया, हाच माझा मुलगा आहे, हालेलुया, हालेलुया. तो बोलला तू नाही आलीस तर मी इथे जीव देईन. ज्या लोक सांभाळ करते घाबरले, हालेलुया. ते म्हणले आई जावा तुम्ही बाबा, हालेलुया. ते म्हणले नाही तो काय जीव वगैरे देणार नाही, तो खोटं बोलत आहे, हालेलुया, तो काय करणार नाही. तो तिथेच बसून राहिला आणि आजीनं सांगितलं की तुम्ही पोलिसांना फोन करा, बाकी मी बघते, हालेलुया. पोलीस आले आणि मग तिनं सर्व स्टोरी सांगितली आणि मग त्या मुलाला घेऊन पोलीस घेऊन गेले आणि आजी तिथे सुखानं राहू लागले, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. असे लोक आहेत, असे जगामध्ये लोक झालेले आहेत, विश्वासघाती, हालेलुया, हालेलुया. ममताहीन, आईबापाचा मान करत नाहीत आणि उपकाराची जाणीव ठेवत नाहीत. जो माणूस आपल्यावरती संकटात किंवा दुःखात आपल्याला मदत करतो, हालेलुया, थोडे दिवस त्याला बोलतात बाबा तू चांगला आहेस, हालेलुया. पण काही दिवसांनी रोडवरती सामने आला तर दुसऱ्या रस्त्याने निघून जातात. उपकाराची जाणीव ठेवत नाहीत. ज्याने आपल्याला संकटात मदत केली, लाखो रुपये दिलेले आहेत, आपल्याला दुःखातून बाहेर केलेलं आहे, तर उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे,
हालेलुया, हालेलुया. उपकाराची जाणीव ठेवली पाहिजेत, पण काय तसे लोक नाहीत. हालेलुया. म्हणून पौल सांगत आहे की उपकार न मानणारे आणि ममताहीन. आज माणसाच्या मनामध्ये ममताच राहिलेली नाही, प्रेमच राहिलेलं नाही. कधी भावाचा ॲक्सिडेंट होतं आणि त्याची जमीन मी बळकवतो असं झालेलं आहे. अनेक लोक येतात, आम्ही येशूमध्ये आल्यानंतर आमचं परिवर्तन केलं, एकदम परिवर्तन झालं आणि आम्ही गावाला गेलो तर आमची घरं जमीन वगैरे भावानं बळकवली. हालेलुया. पण आम्ही येशूमध्ये असल्यामुळे आम्ही कंप्लेंट केली नाही किंवा काय बोलत नाही, त्याचा ते फायदा उचलतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या अंधकारातील लोक त्याचा ते फायदा उचलत आहेत. प्रेमच राहिलेलं नाही, ममताच राहिलेली नाही. हालेलुया, हालेलुया. पण येशूमध्ये आल्यानंतर आपल्या मनामध्ये ममता जागृत होते. आपण भावाला सर्व काय सोडून देतो. हालेलुया. जरी आपण इथे सोडले तर आपल्याला माहीत आहे की आपल्याला स्वर्गात ते मिळणार आहे. हालेलुया, हालेलुया. पण त्यांना माहीत नाही इथे सर्व, अरे माझी बायको, माझी जमीन, माझ्या मुलांना हे काय, भावाला काय दिसतं तर मला काय मिळेल. हालेलुया. अशी लोक झालेले आहेत, ममताहीन आणि शांतीचा दोष करणारे. हालेलुया, हालेलुया. लोकांमध्ये आज शांतीच राहिली नाही. हालेलुया. अशांती पसरवत आहे सैतान. पण येशूकडे आल्यानंतर लोकांना शांती मिळते. म्हणून काही लोक शिबिरला येतात आणि म्हणतात इथे आल्यानंतर आम्हाला वेगळीच शांती मिळाली. हालेलुया. वेगळीच शांतीचा अनुभव येतो, असं वाटतं की इथून जाऊच नाही. हालेलुया, हालेलुया. कारण शांती कोण देऊ शकतो? तुमचे भाऊ बहीण नातेवाईक शांती देऊ शकत नाहीत, पण शांतीचा राजा येशू ख्रिस्त तुम्हाला शांती देऊ शकतो. म्हणून आपण सत्य ओळखलं पाहिजे. चाडखोर, असम्य आणि क्रूर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. चाडखोरपणा करणारे, चाडे करणारे. हालेलुया. ते असं आहे, ते तसं आहे, असे चाडे करतात ना. आणि एवढे क्रूर झालेले आहेत, हातपाय घातपात करण्यासाठी उतावळे झालेले आहेत. शांतीचा मार्ग लोकांनी ओळखूनच घेतला नाही. हालेलुया. असे भयानक वागतात ना. तुम्ही पहा, रस्त्याने इकडे जाताना ॲक्सिडेंट झाला की नुसते उतरून सुरुवातच. हालेलुया. प्रेमच राहिलेलं नाही, एवढे क्रूर झालेले आहेत. हालेलुया. मारहाण करतात, एकदम स्वतःचा स्वार्थ करतात, प्रेमच त्यांच्यामध्ये राहिलेलं नाहीच. हालेलुया. चांगल्याबद्दल प्रेमच ते बाळगत नाहीत. हालेलुया. जर त्याने माझं चांगलं केलेलं आहे तर प्रेमच बाळगत नाहीत. म्हणून बायबलमध्ये पहिलं फळ आहे प्रेम. हालेलुया. प्रेम जे असतं ना, ज्याच्या मनामध्ये फळ या असतं ते सर्वांवरती प्रेम करतात. प्रेम दुसऱ्याची बुराई करत नाही. हालेलुया. ज्याच्यामध्ये हे फळ असतं ते दुसऱ्याची बुराई करत नाहीत, ते प्रत्येकावरती प्रेम करतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रत्येकावरती प्रेम करायचं, देवावरती. हालेलुया, हालेलुया. आपण प्रेम केलं पाहिजे आणि देवाच्या वचनाचं पालन केलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून आपण ह्या देवाची वचनं पाळली पाहिजेत की आपण काय करत आहोत, आपण कुठल्या रस्त्याने चाललेलो आहोत हेच लोकांना समजत नाही. हालेलुया. की आपण काय करत आहोत, पैशासाठी आपण भावाचा खून करत आहे, पैशासाठी दुसऱ्यांचा घात करत आहे, विश्वासघात करत आहेत, लबाडी करत आहेत, आईवडिलांना रस्त्यावर सोडत आहेत. आपण काय करत आहोत, हे कशासाठी करत आहोत? पोटासाठी, सुखविलाससाठी सर्व करत आहेत. हालेलुया. आता गरमी आहे, एसी पाहिजे, तर एसीसाठी काय करायचं आहे, भावाला फसवलं पाहिजे. हालेलुया. लुबडलं पाहिजे किंवा दुकानात काहीतरी चोरी केली पाहिजे. अशी माणसं झालेली आहेत. अशापासून सावध राहा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि विश्वासघात करणारे. हालेलुया. बरेच लोक धंद्यामध्ये पार्टनरशिपमध्ये असतात. हालेलुया, हालेलुया. बहिणी पण असतात. हा तुझं दे, एका तुम्ही पाहिले असेल इकडे साक्ष होती. हालेलुया. ती बहीण म्हणली मला घर बांधायचं आहे, मला दागिने मी घाण ठेवते. तर बहीण म्हणली दुसऱ्याकडे कशाला घाण ठेवतेस, माझ्याकडे ठेव. हालेलुया. माझ्याकडे ठेव, मी तुला पैसे देते. आणि त्या बहिणीवरती विश्वास ठेवून पैसे दिले. हालेलुया. घरबीर बांधलं, सर्व झालं आणि पैसे आल्यानंतर ती तिला द्यायला गेली आणि माझे दागिने दे. ती बहीण म्हणली पैसे घेतले आणि आज उद्या देते, आज उद्या देते करत करत ती दागिनेच देत नव्हती. हालेलुया. ती बहीण तिला दागिनेच देत नव्हती. आज उद्या उद्या असे करत फसवणूक चालली होते. हालेलुया. आणि मग ती बहीण इकडे आली आणि प्रार्थना करू लागली की प्रभू येशू, तू सर्व काय करणारा परमेश्वर आहेस, माझ्या बहिणीचं परिवर्तन कर. आणि तिनं 3 दिवसात शिबिर घेतलं. हालेलुया. आणि नंतर बहिणीचा गेले आणि बहिणीचं परिवर्तन झालं आणि त्या बहिणीने ते दागिने तिला देऊन टाकले. हालेलुया. कारण देवाला सर्व काही शक्य आहे. हालेलुया,
हालेलुया. देव माणसाचं परिवर्तन करतो, हृदयाचं परिवर्तन करतो. हालेलुया. हालेलुया. म्हणून काय लोक विश्वासघातिक आहेत आणि हूड म्हणजे गर्वाने फुगलेले. हूड म्हणजे तापट. हालेलुया. एवढे तापट असतात सहन करत नाही. हे तू मला बोलतोस हट. हालेलुया. तापट माणसं असतात, अविचारी असतात असे लोक. हालेलुया. दिसतात चांगले पण आत वेगळंच भरलेलं असतं, अविचारी. हालेलुया. आणि खोडकर, कुठून खोड्या काढणार, भांडणं लावणं बघणार असे ती माणसं असतात. म्हणून इथे लिहिलेलं हूड. हालेलुया. गर्वाने फुगलेले. हालेलुया. एकदम गर्वाने फुगलेले असतात. देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारे. देवावर प्रेम करतच नाहीत लोक. हालेलुया. 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 म्हणजे बायबलमध्ये लिहिले आहे, तुम्ही जसं स्वतःवर तसे आपल्या शेजाऱ्यावरती प्रेम करा, देवावरती प्रेम करा, देवाचे वचनाचं पालन करा. पण आज लोक देवाच्या वचनाचं पालनच करत नाहीत. हालेलुया. हालेलुया. देवाच्या वचनाचं पालनच करत नाहीत. म्हणून एक श्रीमंत मनुष्य येशूकडे आला आणि म्हणला, प्रभूजी मला सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मी काय केलं पाहिजे. हालेलुया. येशू त्याला म्हणाला की देवाच्या आज्ञेचं पालन कर. चोरी करू नको, खोटे बोलू नको, खून करू नको, आई वडिलाचा मान सन्मान कर. हालेलुया. जसं स्वतःवर तशा शेजावरती प्रेम कर. तो म्हणला मी लहानपणापासून ह्या आज्ञेचं पालन करत आहे. त्यावेळेला येशू म्हणला, जे असं नसेल ते सर्व सोडून माझ्या मागून ये. हालेलुया. 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 पण तो काय सोडून आला नाही. हालेलुया. त्याच्याकडे बरीच धन दौलत होते. हालेलुया. हालेलुया. पण तुम्ही धन दौलतसाठी तुम्ही देवाचा हात सोडाल, ती धन दौलत तुमच्या कामाला येणार नाही. मेल्यानंतर तुमची गाडी बंगला काय वरती घेऊन जाणार नाहीत. मेल्यानंतर माणसाच्या तोंडात थोडं सोनं टाकतात, ते जाळणारं ते पण काढून घेतो. हालेलुया. म्हणून अशा सुखविलाससाठी हालेलुया. 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 देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरतात. तर असे तुम्ही करू नका. देवावरती प्रेम करा, देवाच्या वचनाचं पालन करा. मग देवावरती कसं प्रेम करायचं, म्हणून येशूने एक उदाहरण दिलेलं आहे. लूकमध्ये अध्याय 10:30. हालेलुया. हालेलुया. एक श्रीमंत मनुष्य असतो आणि ते व्यापार करण्यासाठी जातो आणि रस्त्याने चाललेला असतानाच काही लुटारू त्याला पकडतात, त्याच्या कुठले सर्व पैसे वगैरे काढून घेतात आणि त्याला अर्धा मेला मारून त्याला रस्त्यावरती टाकून देतात. हालेलुया. हालेलुया. आणि त्याच रस्त्याने एक याचक चाललेला असतो. याचकमध्ये स्वतःला धर्मपंडित समजणारे, शास्त्री पंडित समजणारे लोक. हालेलुया. हालेलुया. तो याचक रस्त्याने चाललेला असतो, ते बघतो आणि साईड देऊन निघून जातो. तो त्याला मदत करत नाही. हालेलुया. दुसरा मनुष्य असतो लेवी, म्हणजे आपल्यासारखा सामान्य मनुष्य. हालेलुया. तो त्या रस्त्याने चालतो आणि त्याला बघतो, अरे याला कोणीतरी मारलं आहे, रक्त येतं आहे. हालेलुया. पण तो पण साईड देऊन निघून जातो. आणि तिसरा मनुष्य तो शमरोनी, हलक्या जातीचा, सामरी. हालेलुया. हालेलुया. आणि तो मनुष्य जातो, ते बघतो कोणीतरी मारलेला आहे, त्याच्या बाजूला जातो, त्याची ती जखमा पुसतो, द्राक्ष लावून त्या जखमा बांधतो आणि त्याला आपल्या गाढवावरती बसवतो. हालेलुया. 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 आपल्या गाढवावरती बसून गावात नेऊन धर्मशाळेमध्ये त्याला ठेवतो आणि तिथे जे सेवा करणारे असतात त्याला सांगतात की याची सेवा करा, जे काय पैसे आहेत ते घ्या आणि जर जास्ती पैसे लागले तर मी आल्यानंतर पुन्हा देईल. मग त्याच्यावरती येशूने सांगितलं, कुणी प्रेम केलं? तिसऱ्या माणसानं, सामरी माणसाने त्याच्यावर प्रेम केलं. मग येशूने सांगितलं, असे प्रेम तुम्ही पण करा. हालेलुया. हालेलुया. जसं त्या माणसाने प्रेम केलं तसं तुम्ही पण प्रेम करा. तुम्ही करणार की नाही? का सुखविलासाची आवड धरणार, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, हे पाहिजे, पण दुसऱ्याला प्रेम करणार नाहीत? कोण दुःखात असेल, आजारात असेल, कोणाचा ॲक्सिडेंट झाला तर मदत करत नाहीत. बसमध्ये बसले तर सीट सोडत नाहीत. हालेलुया. 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 ट्रेनमध्ये बसले तर मोबाईलमध्ये काहीतरी बघत असतात, बाजूला अपंग उभा आहे किंवा म्हातारा वयस्कर उभा आहे किंवा गरोदर बायको आहे तर त्याला पण ते जागा देत नाहीत. तर असे तुम्ही वागता कामा नये. हालेलुया. हालेलुया. मग शेवटच्या काळी कसे दिवस येतील हे पौलाने त्या तिमोथेला लिहिलेल्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की शेवटच्या काळी असे दिवस येतील, सुभक्तीचा केवळ बाह्यरूप दाखवतील. हालेलुया. हालेलुया. सुभक्तीचं केवळ बाह्यरूप दाखवतात. असं वाटतं की काय धर्मी आहे, काय इथे आला आहे, बायबल खोललं आहे
असं वाटते की हा मुलगा आणि मुलगी किती बायबल वाचते, सारखी बायबल खोलते. हालेलुया, हालेलुया. आणि जवळ गेलं तर बघतात काय, बायबल तर खोललं आहे, आतमध्ये मोबाईलमध्ये मेसेज बघते, मुलगाचा आला आहे का नाही, मुलगीचा आला आहे का नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे सुखविलासचं बाह्य रूप दाखवतात, आम्ही धार्मिक आहे. हालेलुया. पण आतून काय करतात, दुसरंच काय पाहतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून अशापासून तुम्ही दूर राहा. हालेलुया, हालेलुया. संत पौल काय सांगत आहे की असे जे लोक आहेत, अशा लोकांपासून तुम्ही दूर राहा, जे फसवतात, विश्वासघात करतात. हालेलुया. निंदा करतात, तोंडावरती गोड बोलतात आणि मागोरे निंदा करतात. असे विश्वासघाती लोक आहेत, बडाया मारतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अशा लोकांपासून तुम्ही कसं राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. कारण आपण ज्या वेळेला येशूकडे येतो त्यावेळेला आपण ज्या या वचनं ऐकल्यानंतर आपल्यात परिवर्तन होतं. आपण भावावरती प्रेम करायला शिकतो. आई वडिलांना दुःखात असेल तर आपण त्यांना मदत करतो, किंवा गावाला असतील तर आपण पैसे पाठवतो. हालेलुया. कारण इथे वचनं ऐकल्यानंतर आपले बदर नेहमी म्हणायचे आहेत, तुमचे आई वडील गावाला असेल किंवा भाव गावाला असेल तर त्याला तुम्ही पैसे पाठवा. हालेलुया. जे आई वडिलाला मदत करत नाही ते ध्यान शिक्षण किंवा भावाला उलटं बोलतात, आरं किंवा कारं बोलतात, ते शिक्षेस पात्र होतात. हालेलुया. म्हणून आपण काय बोलत नाहीत आणि त्याचा फायदा ते अंधकारातील लोक उचलत आहेत. हालेलुया, हालेलुया. त्याचा फायदा ते लोक उचलत आहेत. पण अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. हालेलुया. आपण देवाची वचनं पाळली पाहिजेत. जरी कमी मिळालं, हालेलुया, हालेलुया, तर देव तुम्हाला देईल. म्हणून तुम्ही पाहिलं असेल, इकडे आल्यानंतर कितीतरी लोकांचं परिवर्तन झालं. जे दारू पिऊन झगडे करायचे, मारण करायचे, पण अशा लोकांच्या इकडे आल्यानंतर दारूचं व्यसन सुटून गेलं. आता त्यांच्या घरामध्ये शांती आलेली आहे, त्यांच्या मुलाबाळामध्ये शांती आलेली आहेत. हालेलुया. काही बायकांना नवरे मारतात, सासू सासरे छळ करतात. हालेलुया. त्यांचा कोणच वाली नसतं आणि मग ते इकडे येतात, प्रार्थना करतात. हालेलुया. आणि मग त्यांना चांगली नोकरी मिळते, ते स्वतःच्या पायावर उभे राहतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माणसावरती विश्वास ठेवू नका, पण देवावरती विश्वास ठेवा. हालेलुया, 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 हालेलुया. हे तापटपणा सोडून द्या, घमेंड सोडून द्या, स्वार्थ सोडून द्या, लोभ सोडून द्या. हालेलुया, हालेलुया. गर्वाने फुगून जाऊ नका. हालेलुया. वायच काय पैसे आले की फुगून जातात, मदत करत नाहीत. हालेलुया. तर असे फुगू नका. तुम्हाला कितीही देवाने दिले तरी कुठलाही मनुष्य आला, हालेलुया, तरी त्याला तुम्ही मदत करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काही लोक येतात, आम्हाला नोकरी मिळत नाही, 6,000 पगार आहे, घर चालत नाही, आणि ते प्रार्थना करतात, विनंती पेटी लिहून टाकतात. हालेलुया. आणि दुसऱ्याच हप्त्यात दुसरीकडे नोकरी मिळते आणि त्यांना 12,000 पगार मिळतो. डबल देणारा देव आहे. हालेलुया. कितीतरी लोकांची साक्ष येतात, आमची मुलं शिकत नव्हते, शाळेत जात नव्हती, मोबाईलमध्ये असायचे, अभ्यास करत नव्हते, पण आम्ही येशूकडे आलो, प्रार्थना केली, मोबाईलपासून त्याला सुटकारा मिळाली आणि आता 80% पास झालेले आहेत. जी मुलांना काय नापास झालेत ती मुलं आता 80% पास होऊ लागले. हालेलुया. सर्व काय करणारा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून तुम्ही येशूवरती विश्वास ठेवा, माणसावरती विश्वास ठेवू नका. कारण माणसं स्वार्थी, लबाडे, घमेंडी झालेले आहेत, विश्वासघाती झालेले आहेत. अशापासून तुम्ही दूर राहा. तुम्ही माणसं ओळखू शकता का? तुम्ही येशूकडे आल्यानंतर तुम्हाला देवाचा पवित्र आत्मा मिळतो आणि पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काय शिकवेल. हालेलुया, हालेलुया. माणसं ओळखायची हे तुम्हाला शिकवेल. हालेलुया. आणि जी घातकी असतात, ते लबाडे असतात, तोंडावर गॉड बोलतात, अशापासून तुम्ही सावध राहा. हालेलुया, हालेलुया. नाहीतर त्यांच्यावर राहिला तर त्यांच्यासारखंच तुम्ही व्हाल. हालेलुया, हालेलुया. दारुड्याची संगत धरली तर एक दिवस लागणारच. हालेलुया, हालेलुया. सवयीचा वाईट गुण लागतात, म्हणून अशापासून तुम्ही लांब राहा आणि देवाच्या वचनाचं पालन करा. देवाचे आशीर्वाद तुमच्यावरती आलेश्वर राहणार आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या भावाने आणि बहिणींनो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. जिथे कुठे तुम्हाला आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा आणि तिथे शक्य नसेल तर विश्वासाने छातीवरती हात ठेवा. ही प्रभू येशूची स्पर्श करण्याची वेळ आहे. प्रभू येशूची महान कृपा, आशीर्वाद तुमच्या सर्वावरती हो. तुमच्या शरीरातील सर्व आजार, सर्व बिमारी, सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने तुटून जाओ
आणि प्रभू येशूची महान कृपा आशीर्वाद तुमच्या सर्वांवरती हो. ज्या कुणाला सैतानी शक्तीने पकडलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या शरीरातील सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने निघून जाओ. ज्यांना मुलं होत नाही त्यांना मुलं होतील. जे कर्जामध्ये आहेत ते कर्जातून मुक्त होतील. ज्यांच्या घरामध्ये अशांती आहे ख्रिस्ताची शांती येईल. जे व्यसनामध्ये आहेत ते व्यसनातून मुक्त होतील. तुमच्या घर परिवारावरती नोकरी धंद्यावरती प्रभू येशूची महान कृपा आशीर्वाद होत आणि तुम्ही सर्व स्वर्गीय शांतीने आणि आनंदाने भरून जाओ. आमेन.